मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सध्या दोनच चर्चा सर्वाधिक होताना दिसतात। एक आहे ती मॉन्सूनच्या ढगफुटीची आणि दुसरी आहे ती ठाकरेंच्या गटफुटीची। या दोन्ही फाटाफुटीच्या चर्चा एका बाजूला असताना ठाकरेंच्या गटफुटीची चर्चा दर मोसमात ऐकायला का येते? महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये 2019 पासून सातत्याने अनेक अकल्पनीय घटना घडतायत। उद्धव ठाकरेंचा भारतीय जनता पार्टीशी दगाकडून काँग्रेस सोबत केलेला घरोबा असो की शिंदेंनी ठाकरेंच्या या निर्णयाविरोधात केलेलं बंड असो, तिथपासून फाटाफुटीची सुरू झालेली मालिका अद्यापही कायम आहे आणि आता पुन्हा एकदा ठाकरेंचाच फाटाफुटीच्या स्पर्धेत नंबर लागतो की काय असा प्रश्न पडलाय। महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक मोठा भूकंप होणार अशी चिन्ह आहेत। कारण उभाटाचे 20 पैकी 16 आमदार फुटणार अशी चर्चा आहे। उभाटाच्या 6 खासदारांना शिवसेनेत येऊन एक आठवडा देखील उलटला नसताना आता आमदारांच्या पक्षांतराची चर्चा सुरू झाली आहे। याबद्दल जेव्हा शिवसेनेचे वरिष्ठ नेते संजय शिरसाट यांना विचारलं तेव्हा त्यांनी नकार दिला नाही, हे विशेष। आम्हाला आता ऑपरेशन टायगर 3 करायची आवश्यकता नाही, परंतु ज्या वेळेला अशी वेळ येईल त्यांनी जर आवाज दिला तर आम्ही त्याला निश्चित ओ देऊ आणि ते जर येत असतील तर त्यांचं आम्ही स्वागतही करू। ठाकरेंच्या आमदारांना शिवसेनेत जायचं असेल तर त्यातील कायदेशीर बाबी काय असतील ते पाहूया। उभाटाचे एकूण आमदार आहेत 20। पक्षांतर बंदी कायदा लागू होऊ नये यासाठी 2/3 बहुमत लागतं। 20च्या 2/3 संख्या होते 14, म्हणजेच उभाटाचे किमान 14 आमदार फुटले तरच त्यांना स्वतंत्र गट स्थापन करून कुठल्या तरी पक्षात जावं लागेल। ऑपरेशन टायगर 3 जर खरंच अंमलात आल्यास ठाकरेंना तर फटका बसेलच, पण महायुतीतली समीकरणं देखील बदलतील। सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिवसेनेची आमदार संख्या 57 वरून 73 वर जाईल। याचा लगेचच होणारा संभाव्य परिणाम म्हणजे राज्य मंत्रिमंडळामध्ये शिंदे कॅबिनेट खाती वाढवून मागतील। एवढंच नाही तर 2029च्या विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटप होईल तेव्हा शिंदे अधिक जागांवर दावा करतील। दुसरा महत्त्वाचा परिणाम म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदार संख्येतील फरक वाढेल। आजच्या घडीला शिवसेनेचे 57 आमदार आहेत आणि राष्ट्रवादीचे 41, म्हणजे 16चा फरक आहे। उभाटा फुटला तर हा फरक 32 वर जाईल। याचाच अर्थ एकनाथ शिंदेंची ताकद अधिक वाढणार आहे। एकीकडे केंद्रात शिवसेनेला वजनदार कॅबिनेट पद मिळणार अशी चर्चा असताना राज्यातही अधिक शक्तिशाली शिंदेंसोबत भाजपाला संसार करावा लागेल। उद्धव ठाकरेंची राजकीय ताकद कमी करण्याचा भाजपाचा हेतू होता आणि आहे, हे कुणीच नाकारणार नाही, पण त्या नादात शिंदे मोठे झाले हे वास्तव भाजपाला स्वीकारावं लागतंय, खास करून भाजपाच्या प्रदेश नेतृत्वाला। खासदार संजय राऊत यांनी नेमक्या याच मुद्द्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांना सावध करण्याचा प्रयत्न केलाय। एकदा माणसाला नशा चढली, भांग गांजा फोडाफोडीची काय, मग ते काही बोलू शकतात। देवेंद्रजींना फोडलं आणि मग शेवटी ते सांगतील आता मी अमित शहानाही फोडलाय। अमित शहाना देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधामध्ये फोडण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे, हे सगळ्यांना माहिती आहे। त्याच्यामुळे सगळ्यात जास्त ऑपरेशन टायगर पासून देवेंद्र फडणवीस याने सावध राहिला पाहिजे। राजकारणामध्ये अनेक गोष्टी समजून घ्यायच्या असतात। एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री बनायचं आहे हे काही गुपित राहिलेलं नाही। 2022 साली शिवसेनेत बंड केल्यावर शिंदेंसह 40 आमदार होते। तो आकडा आता जर 73 पर्यंत पोहोचला तर 2029च्या दिवाळीमध्ये तो आकडा 100च्या आसपास नसेल, हे कुणी सांगावं। या प्रक्रियेमध्ये अनेक गोष्टी शिंदेंच्या बाजूने आहेत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिंदे हे लोकप्रिय नेते आहेत। दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे त्यांच्या पायाला सतत भिंगरी असते, ते घरात बसून फरमान सोडणारे नेते नाहीत। मराठा राजकारण हा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे।
अजित पवारांच्या पश्चात सत्तरीच्या आतला अनुभवी, लोकप्रिय आणि सक्रिय असा एकच मराठा नेता आहे, ते म्हणजे एकनाथ शिंदे. आणि म्हणूनच एकनाथ शिंदे या राजकीय प्रवाहापासून जशी विरोधकांना सावध राहण्याची गरज आहे, तसंच महायुतीतल्या मित्रपक्षांनी देखील रणनीती बनवणं आवश्यक आहे. कारण मैत्रीचे कितीही दाखले दिले तरी राजकारणात मैत्री ही आपलं हित साधलं जात असेपर्यंतच असते. तसं होत नसेल तर मित्राला प्रतिस्पर्धी बनण्यात फार काळ लागत नाही. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये पक्षविस्तार आणि सत्ताविस्तार या दोन्हीही वाटांवर समान गतीनं चालणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्याबद्दल राजकीय विश्लेषक मकरंद मुळे काय म्हणतात, ऐका. मुख्यमंत्री म्हणून काम केलं असल्यामुळे आणि मुख्यमंत्री पदाचे अधिकार, त्या अधिकारातून निर्माण मिळणारी सत्ता, त्याच्यातून एकूण राज्य चालवण्याकरता मिळणारी शक्ती, महाराष्ट्राचं मुख्यमंत्री म्हणून राष्ट्रीय स्तरावर होणारी चर्चा, हे सगळं त्यांनी अनुभवलं असल्यामुळेच स्वाभाविकच आपण परत एकदा मुख्यमंत्री व्हायला पाहिजे अशी त्यांची इच्छा, आकांक्षा, महत्वाकांक्षा आहे. ती त्या अर्थाने कधीही त्यांनी लपवून ठेवलेली नाही. म्हणजे अगदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी होण्यापूर्वीचा त्यांचा जो सगळा कालखंड होता, त्यातही त्यांनी आपली ही इच्छा कधी लपवून ठेवली नाही. राजकारणात प्रकट व्हावं लागतं, व्यक्त व्हावं लागतं. आपल्याला जे हवंय ते असं ठामपणे मागावं लागतं. आता परत एकदा आमदार फोडून आपल्या पक्षाची ताकद वाढवून ते परत एकदा भारतीय जनता पार्टी बरोबर चर्चा करणार, वाटाघाटी करणार आणि मुख्यमंत्रीपद आपल्याला मिळावं अशी मागणी करणार. मागणी केली नाही थेट अगदी तरी ती चर्चा सुरू होईल याची काळजी घेणार आणि त्या बदल्यात अधिक अधिकार उपमुख्यमंत्री म्हणून स्वतःला कसे मिळतील, विशेषतः ठाणे जिल्ह्यातला तर हस्तक्षेप खपवून घेणार नाहीच, पण कोकणातही भारतीय जनता पार्टीची लुडबुड नको, आपल्याला मुक्त रान प्रवेश असावा अशी कदाचित त्यांची भावना असू शकते. आणि त्यामुळेच भारतीय जनता पार्टीच्या गोटात थोडीशी खळबळ उडणं स्वाभाविक आहे. या सगळ्या घडामोडीत एकदा आपल्याला नजर टाकून लक्षात ठेवायला हवं की नक्की उद्धव ठाकरेंकडे आहेत तरी किती आमदार आणि कोण आहेत ती मंडळी. आदित्य उद्धव ठाकरे, वरुण सरदेसाई, सुनील प्रभू, सुनील राजाराम राऊत, अजय चौधरी, संजय पोतनीस, हारून खान, महेश सावंत, मनोज जामसुटकर, अनंत नर, इथपर्यंतची यादी मुंबईतली आहे. आता कोकणाकडे भास्कर जाधव, बाळापूर इथे नितीन देशमुख, धाराशिव इथे कैलास पाटील, बार्शीत दिलीप सोपल, परभणीत राहुल पाटील, दर्यापुरात गजानन लवटे, वणी इथं संजय दरेकर, मेहकर इथे सिद्धार्थ खरात, अक्कलकोट इथे प्रवीण स्वामी, आळंदी खेड इथं बाबाजी काळे.